लाडकी बहिणींना लाडक्या बहिणींना 14वा हप्ता म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता, हा हप्ता कधी भेटणार आहे, हे वाटप कधी सुरू होणार आहे, अशा स्वरूपाचा मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे। बऱ्याच लाडक्या ताई या ठिकाणी विचारतायत की सर हा आम्हाला 14वा हप्ता नेमका कधी भेटणार आहे, ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे। तर लाडक्या ताईंनो त्याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली। त्याचबरोबर ज्या लाडक्या ताईंना या ठिकाणी 12वा आणि 13वा हप्ता भेटला नाहीये त्यांच्यासाठी देखील एक मोठी बातमी समोर आली आहे की त्यांना हा 14वा हप्ता भेटणार नाहीये। डायरेक्ट व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगत आहे आणि ही गोष्ट तुम्हाला मी 10 दिवसा अगोदर या ठिकाणी सांगितली होती लाडकी ताईंनो की तुम्हाला जर 12वा आणि 13वा हप्ता भेटला नसेल आणि तुमची पडताळणी जर पूर्ण झाली नसेल तर तुम्हाला 14वा हप्ता भेटणार नाहीये। याच्याबद्दल पण एक मोठी बातमी समोर आली, ती बातमी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। तर व्हिडिओला आता सुरुवात करत आहे, नेमकी काय मोठी बातमी असणार आहे ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार, तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। चला या ठिकाणी बघूया 14वा हप्ता म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता, तर यांना 14वा हप्ता मिळणार नाही। तर एक मोठी बातमी समोर आली आहे। अशा कोणत्या लाडक्या ताई आहेत की ज्यांना 14वा हप्ता भेटणार नाही आणि बऱ्याच ताईंना वाटेल की सर मला 12वा हप्ता भेटला होता, 13वा हप्ता भेटला होता, मग आम्हाला 14वा हप्ता 100% भेटेल का? तर त्याच्यासाठी पण एक मोठी कंडिशन आहे, ती बातमी तुम्हाला मी सांगणार आहे। जर ते पूर्ण असेल तरच त्यांना हप्ता भेटणार आहे। तर उद्या हप्ता वाटप होणार आहे का? तर बघा याच्याबद्दल पण एक काय बातमी असणार आहे का ते तुम्हाला मी सांगणार आहे। त्याच्यानंतर कोणाला मिळणार नाही हप्ता म्हणजे कोणत्या कोणत्या लाडक्या ताईला हप्ता भेटणार नाही ते पण सांगणार आहे आणि 14वा हप्ता नेमका कधी भेटणार आहे, मग उद्या नाही भेटणार तर मग नेमका कधी भेटणार आहे याच्याबद्दल पण व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी सांगणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक बघायला। चला वेळ न बघता व्हिडिओला सुरुवात करत आहे आणि जर कोणी लाडक्या ताई नवीन आला असेल चॅनलवर सबस्क्राइब करून ठेवा, तुमच्यासाठी महत्त्वाचं हे चॅनल असणार आहे। चला आता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तर व्हिडिओमध्ये बघा उद्या हप्ता मिळणार का? तर लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, आपण सगळ्यांनी सरकारकडे मागणी केली होती की बाबा लाडक्या ताईंसाठी हा जो गणपतीचा सण आहे तो उत्सवाचा आनंदाचा जावो, त्याच्यामुळे सर्वांनी आपण मागणी केली होती की बाबा लवकरात लवकर हप्ता भेटायला पाहिजे। सरकारने आपली विनंती तर काय मान्य केली नाही, पण या ठिकाणी ज्या सरकारी ताई आहेत किंवा जे सरकारी नोकरदार आहेत, अधिकारी आहेत, त्यांची या ठिकाणी 5 दिवस अगोदर त्यांना पेमेंट द्यायला सुरुवात केली आहे। मग लाडक्या बहिणींना त्यांनी या ठिकाणी अजून पण पेमेंट द्यायचं अजून वादा केलेला नाहीये किंवा त्यांनी अशी काही उद्गार पण काढले नाही की बाबा तुम्हाला लाडक्या बहिणीला हप्ता भेटणार आहे। त्याच्यामुळे उद्या तर शक्यता खूप कमी असणार आहे। तर आणखी या ठिकाणी बघा GR आलेला नाहीये, कारण वाटपाचा GR ज्यावेळेस येतो किंवा अधिकृत माहिती समोर येते त्यावेळेस तुम्हाला हप्ता भेटत असतो। तर लक्षात घ्या अजून पण अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये आणि त्याच्यामुळे उद्या पैसे भेटणार याच्यामध्ये आता खूप कमी पर्सेंटेज मध्ये पॉसिबिलिटी आहे किंवा उद्या शक्यता खूप 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 कमी असणार आहे। तर उद्या पैसे भेटण्याची शक्यता कमी आहे। डायरेक्ट व्हिडिओच्या सुरुवातीला सांगत आहे, कारण बऱ्याच लाडक्या ताई या ठिकाणी बघत आहेत की बऱ्याच वेगवेगळ्या टीव्ही चॅनलवर न्यूजपेपरमध्ये सांगितलं जात होतं की बाबा गणपतीच्या निमित्ताने या ठिकाणी वाटप होणार आहे, तर सणासुदीच्या निमित्ताने वाटप होत असतं, पण यावेळेस हे वाटप होणार नाहीये। तुम्हाला व्हिडिओच्या डायरेक्ट सुरुवातीला मी सांगत आहे। त्याच्यानंतर बघा पुन्हा कुणाला मिळणार नाही हप्ता। आता बरेच टाइम असतील की सर मग उद्याच्या हप्ता जर नाही भेटला तर ठीक आहे, पुढच्या महिन्यामध्ये भेटेल, पहिल्या आठवड्यात भेटणार हे तर तुम्हाला मी मागे सांगितलं, पण जर तो पुढच्या आठवड्यात भेटत असेल तर त्याला पण खूप कमी दिवस राहिले। बघा तर लाडकी ताईंनो एक 5 ते 6 दिवस 7 दिवसामध्ये तुम्हाला या ठिकाणी ते भेटून जाईल, त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाहीये। तर लाडकी ताईंनो पण बरेच टाइम असेल की सर आम्हाला मग 14वा हप्ता भेटणार आहे का नाही, 13वा हप्ता आम्हाला भेटलाय। तर लक्षात घ्या लाडकी ताईंनो, ज्यांना 12वा हप्ता मिळालेला नाहीये त्यांना या ठिकाणी 14वा हप्ता भेटणार नाहीये, ज्यांना 13वा हप्ता मिळालेला नाहीये त्यांना पण 14वा हप्ता भेटणार नाहीये आणि ज्यांचं डीबीटी ऍक्टिव्ह नाही, आता बऱ्याच टाइम असेल की सर 12वा हप्ता भेटला, 13वा हप्ता भेटला, मग आम्हाला पैसे भेटणार का? लक्षात घ्या लाडके ताईंनो, प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेपर्यंत जर तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह असेल तरच तुम्हाला त्या हप्त्यामध्ये या ठिकाणी विचार केला जातो आणि तुमचे या ठिकाणी पैसे तुम्हाला भेटत असतात। जर तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह नसेल तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीयेत। त्याच्यामुळे कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगायचंय की तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह आहे का। जर डीबीटी ऍक्टिव्ह असेल तर तुम्हाला 100% पैसे भेटणार आहेत, नंतर तुम्हाला पैसे भेटणार नाही। पुढचा एक 14वा हप्ता केव्हा मिळणार आहे, तर 14वा हप्ता नेमका केव्हा मिळणार आहे याच्याबद्दल एक गोष्ट तुम्हाला सांगतो। बघा GR अजून आलेला नाहीये, GR शक्यतो या महिन्यामध्ये येण्याचे चान्सेस खूप कमी असणार आहेत। आता डायरेक्ट ज्या गोष्टी खऱ्या आहेत त्या तुम्हाला मी स्पष्ट सांगतोय की या महिन्यामध्ये GR येण्याचे चान्सेस खूप कमी असणार, कारण आता गणपतीचा सण चालू झाला। आता गणपतीच्या सणामध्ये तुम्हाला माहिती सुट्ट्या असतात, वेगवेगळ्या सुट्ट्या असतात किंवा वेगवेगळ्या ठिकाणी मंत्री साहेब असतील किंवा असे सगळे वेगळे लोक वेगवेगळ्या गणपतीच्या सणासाठी ते आपल्या आपल्या घरी जात असतील किंवा वेगवेगळ्या मंडळामध्ये ते जात असतात। त्याच्यामुळे लाडके ताईंनो एक गोष्ट लक्षात ठेवा, तर येणाऱ्या या काही दिवसामध्ये तर तुम्हाला म्हणजे ह्या महिन्यामध्ये तर तुम्हाला GR येणार नाहीये, तर आपण ते सांगणार तुम्हाला तो GR कधी येणार आहे याच्याबद्दल तुम्हाला ह्या गोष्टी मी क्लिअर करणार आहे।
चला तर आपण या ठिकाणी बघूया एक महत्वाची बातमी जी आलेली आहे, मराठी जागरणची ही बातमी असणार आहे. तर तुम्हाला या ठिकाणी वेळ दिनांक वगैरे सगळे बघू शकतात. 25 ऑगस्टची ही बातमी तुमच्या समोर आहे. तर आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये 26 लाख अपात्र लाभार्थी आहेत आणि 1,500 रुपये त्यांना मिळणार नाहीत अशा स्वरूपाची डायरेक्ट बातमी तुमच्या समोर आहे. मराठी जागरणची ही बातमी असणार आहे. मराठी जागरण मध्ये त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे, ज्यांना या ठिकाणी पात्रते म्हणजे ज्या 26 लाख लाडक्या जे होत्या त्यांना हप्ता या ठिकाणी भेटणार नाहीये. 14वा हप्ता त्यांना भेटणार नाहीये. त्याच्यामुळे लाडक्याताईंनो, आता तुम्ही म्हणत असाल की सर मग आम्हाला कधी भेटणार आहे? 12वा पण हप्ता भेटला नाही, मग 13वा पण भेटला नाही, मग आता 14वा पण भेटणार नाही का? तर सरकारकडे आपण विनंती करत आहोत की लवकरात लवकर लाडक्याताईंना पैसे भेटायला पाहिजेत. ज्या ताईंना बाबा 12वा 13वा भेटला नसेल त्यांची लवकरात लवकर पडताळणी करावी, कारण की याद्या आपल्या गावामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये पोहोचलेल्या आहेत. त्यांनी लवकरात लवकर पडताळणी करावी आणि लवकरात लवकर त्यांना हप्ता कसा भेटेल याकडे सरकारने पावलं उचलायला पाहिजेत. ही सरकारकडे एक हात जोडून कळकळीची विनंती आहे की बाबा भले त्या लाडक्याताई या ठिकाणी पात्र आहेत का नाही हे तुम्ही अगोदर चेक करा. आणि ज्या गरीब ताई, तुम्हाला कशावरून म्हणतो, तुम्हाला एक कमेंट्स तुम्हाला मी दाखवतो. आता काही अशा खूप गरीब ताई आहेत, त्या गरीब ताईंनी काही कमेंट्स केलेल्या आहेत. तुम्हाला मी कमेंट्स वाचून दाखवणार आहे. सर 12वा 13वा 14वा हप्ता बहिणीला आला नाहीये, ज्या बहिणीला एकत्र हप्ता द्यावा सरकारकडे मागणी आहे, आमचा पूर्ण सपोर्ट आहे ना तुम्हाला. तर बघा ताईंनी हे सांगितलंय, ज्या ताईंना आतापर्यंत हप्ते भेटले नाहीयेत त्यांनी सरकारने लवकरात लवकर त्यांना सगळे हप्ते द्यावेत ही सरकारकडे विनंती आहे. त्याच्यानंतर बघा सर छान समजून सांगत आहे, तपासणी लोकांची तपासणी करा, जे गव्हर्नमेंट जॉब करतात सर त्यांची लवकरात लवकर तपासणी करा आणि बाकीच्या गरीब ताईंना पैसे देऊन टाका, अशीच दुसऱ्या ताईंची या ठिकाणी मागणी आहे. नंतर तपासणी करायची होती तर मतदान करायच्या आधी करायची होती, आता कशाला परत मतदान करणार नाही. आता अशा स्वरूपाचे पण काही ताईंचे रोष या ठिकाणी येत आहेत की बाबा निवडणुकीच्या अगोदर तुम्ही या ठिकाणी तपासणी केली नाही, त्यावेळेस आम्ही तुम्हाला सगळ्याला मत दिले, त्यावेळेस तुम्ही आम्हाला गोड बोलून या ठिकाणी मतं घेतले, मग आम्ही या ठिकाणी मत पण तुम्हाला दिले, मग आता ह्या तपासण्या का चालू केल्या? त्याच्यामुळे बऱ्याच लाडक्या ताईंची या ठिकाणी प्रश्न निर्माण होत आहेत. पण काळजी करू नका लाडक्यानो, तपासण्या सुरू आहेत. तपासण्या झाल्यानंतर तुमच्या ठिकाणी पात्रता समजणार आहे. खूप छान माहिती दिलं, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच ताई. नंतर थँक्यू दादा. ओके, थँक्यू व्हेरी मच दादा, तुमची माहिती खूप चांगली असते, थँक्स व्हेरी मच. माझे नाव आहे हे सांगितलेलं आहे. ऑगस्ट हप्ता मिळालेला नाहीये, जो लवकर मिळावा असं पण ताईंनी सांगितलेलं आहे. तर आता एक महत्वाची तुम्हाला या ठिकाणी कमेंट्स मी दाखवणार आहे लाडक्यानो. बघा ही या ठिकाणी बघा कमेंट्स आहे, ट्रिक्स गुरु सर तुम्ही छान पद्धतीने माहिती समजून सांगता आणि मला 13वा हप्ता मिळालेला आहे, 13 हप्ता मिळाला आहे, 14वा हप्ता पाहिजे आहे. तर सर एक लक्षात घ्या लाडक्यानो, तुम्हाला 13वा हप्ता भेटलाय लाडक्यानो, 100% तुम्हाला 14वा हप्ता भेटणार आहे. फक्त डीबीटी तुमचं ऍक्टिव्ह असायला पाहिजे. त्याच्यानंतर बघा मत मागण्या अगोदर हे क्लिअर करायला पाहिजे होतं. बघा सगळ्यांकडे हेच या ठिकाणी येत आहे. त्याच्यात सर हो सर भेटला पाहिजे 13वा हप्ता. ओके, ते 14वा 15वा हप्ता एकत्र द्यावा, लवकर द्या, जर मिळाला तर खूप उत्तम होईल. बघा 14वा आणि 15वा हप्ता पण एकत्र भेटायला पाहिजे, कारण की ऑगस्ट महिना आता संपत आलेला आहे, 4 ते 3-4 दिवस राहिलेले आहेत आणि या 3-4 दिवसात जर नाही भेटला तर पुढच्या महिन्याचे पण हप्ते ऍडव्हान्स मध्ये भेटायला पाहिजेत, कारण की ऑगस्टचा हप्ता पुढच्या महिन्यात गेला तर परत पुढच्या महिन्याचा हप्ता परत पुढच्या महिन्यात आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर हप्ता भेटायला पाहिजे. धन्यवाद, आपली माहिती खरी असते, सपोर्ट आहे. 13वा 14 मिळायला पाहिजे. गणेश चतुर्थी सणाला 14वा हप्ता लवकरात लवकर मिळावा ही विनंती आहे. बघा तर सगळ्यांनी जर हेच मागणं आहे की बाबा लवकरात लवकर आम्हाला हप्ता भेटायला पाहिजे, गणेश चतुर्थीला भेटलं तर खूपच चांगलं आहे. 13वा हप्ता भेटलेला आहे, 14वा 15वा हप्ता एकदम द्या सर, विनंती आहे दादा. आणि ही गोष्ट आमची तुम्हाला फुल सपोर्ट आहे. थँक्यू व्हेरी मच लाडक्यानो, सगळ्यांनी सपोर्ट करत राहा, कारण की जर सगळ्यांनी मिळून सपोर्ट केला तरच आपल्याला या ठिकाणी पुढे जाता येणार आहे. जर आपण हातावर हात ठेवून जर शांत बसत राहिलो तर सरकार त्यांच्या मनानुसार त्यांचे हप्ते ते वाटणार आहे. त्याच्यामुळे जर आपण कोणीतरी विचारणार पाहिजे. सरकार महाराष्ट्रामध्ये फक्त मी एकटाच नाही, बाकीच्या अजून लाडके दादांनी सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे आणि सगळ्यांनी मिळून जर आपण या ठिकाणी सरकारकडे मागणी करत राहिलो तर सरकार नक्कीच आपल्याला मागण्या पूर्ण करत. त्याच्यामुळे सर्वांनी सपोर्ट करत राहायला पाहिजे. इथेच मी थांबतो. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराज, श्री गुरुदेव.